पाकिस्तानसोबत भारताने खेळला नवा डाव, झेलमला सोडले पाणी, गावाची गावे पाण्याखाली गेल्याने पाकिस्तानात आणीबाणी. आता ही न्यूज व्हायरल होते. या न्यूजचं सत्य काय आहे ते आपण पाहूयात. जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची साडेसाती सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर आज अचानक पाकिस्तानचा आट्टागिला झाला. आज शनिवारी पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हत्तीनबाल भागात झेलम नदीला पूर आला. हा पूर एवढा मोठा होता की मुझफ्फराबाद प्रशासनाने पाण्याची आणीबाणी जाहीर करावी लागली. नदीकाठच्या लोकांना तात्काळ सुरक्षास्थळी हलवण्यात आले. मशिदीतून पुराबाबत अपडेट द्यावे लागले. हे पाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता भारताने सोडल्याचा आरोप पाकिस्तानने केला. झेलमला अचानक पूर. उरी येथील अनंतनाग जिल्ह्यातील चकोटी येथे पाणी शिरल्याने झेलम नदीला आज अचानक मोठा पूर आला. ही नदी पाकिस्तानमधील मुझफ्फराबादमधून वाहते. तेथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. स्थानिकांमध्ये धावपळ उडाली. सगळीकडे भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली. मशिदीमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्लाही देण्यात आला. पाणी पातळी 7 ते 8 फुटांनी वाढली. पाकिस्तानी माध्यमाचा दावा आहे की झेलम नदीचे पाणी भारतातील अनंतनाग येथून आत शिरले. ते चाकोटी परिसरातून वाहत होते. चाकोटीमध्ये पाण्याचा प्रवाहात अचानक असामान्य वाढ दिसून आली, ज्यामुळे नदीकाठच्या गावामधील लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण झाली. झेलम नदीची पाण्याची पातळी सामान्यपेक्षा 7-8 फूट जास्त झाली आहे. लोकांना नदीकाठपासून दूर राहण्याचा इशारा तिथल्या प्रशासनाने दिला आहे. भारतावरती काय पाकिस्तानने आरोप केले ते पाहू. मुझफ्फराबादचे उपायुक्त मुत्सर फारुक म्हणाले की झेलम नदीला कमी पातळीने पूर आला आहे आणि त्यातून 22,000 क्युसेक पाणी वाहत आहे. याच वेळी पाकिस्तानचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने असं म्हटलं आहे की अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पाणी मंगला धरणापर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल. खाली प्रवाहात सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी माध्यमाचे म्हणणे आहे की भारत पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत आहे. हे पाणी सोडण्यापूर्वी भारताने इशारा द्यायला हवा होता, असेही पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे होते. भारताचं म्हणणं काय? वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार साऊथ एशिया नेटवर्क अँड रिझर्व्ह अँड पीपल चे हिमांशु ठाकूर म्हणाले की खरी समस्या पश्चिमेकडील नद्याशी संबंधित आहे, जेथे पायाभूत सुविधाच्या मर्यादा आपल्याला पाण्याचा प्रवाह त्वरित थांबवण्यापासून रोखतात. चिनाब खोऱ्यात आमचे अनेक प्रकल्प सुरू आहेत, जे पूर्ण होण्यासाठी 5 ते 7 वर्षे लागतील. तोपर्यंत नैसर्गिक कारणामुळे पाणी पाकिस्तानकडे वाहत राहील. एकदा हे कार्यान्वित झाले की भारत एक नियंत्रण यंत्रणा असेल, जी सध्या अस्तित्वात नाही. पर्यावरण कार्यकर्ते आणि मंथन स्टडी सेंटरचे संस्थापक श्रीपाद धर्माधिकारी म्हणाले की भारत पाण्याचा प्रवाह लवकर वळवू शकतो. सध्या पाकिस्तानमध्ये पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आपल्याकडे अभाव आहे. म्हणजे एकंदरीत भारत हा शस्त्रासारखा पाण्याचा वापर करतो, असं पाकिस्तानचा आरोप आहे. आणि भारताचं म्हणणं आहे की सध्या आमच्याकडे अशी कोणती यंत्रणा